21व्या वर्षी जसं माऊलींनी समाधी घेतली, आमच्या 21व्या वर्षी आम्हाला माहितही नव्हतं की आयुष्यात काय करायचंय. तरुण पिढीने या चित्रपटाकडे किंवा या विचारांकडे कसं बघावं त्याचा विश्वास ते रेड्याने नसतील म्हटले. रेड्यासारखी बुद्धी असलेल्या माणसाच्या तोंडून वेद वदवले. सांगायचा मुद्दा हा की ते करायला पण खूप कष्ट पडतात. खरं आहे. आणि आपण गेल्या काही काळामध्ये बघितलंय की चित्रपटांचा प्रभाव तरुण पिढीवर कशा पद्धती होतो की घडूही शकतात आणि बिघडवूही शकतात. आज आपण 4 ओळी जरी लिहिल्या तरी त्याची अपेक्षा असते ना रॉयल्टी मिळाली. हे इतकं सागरा इतकं ज्ञान त्यांनी दिलेलं आहे ते मोफत आहे, पण म्हणूनच बहुतेक त्याची किंमत नाही. कारण मोफत असल्याची किंमत नसते ना. खऱ्या अर्थानं रुक्मिणीचं दुःख सहन करते, भोगती असं वाटतं. आणि रुक्मिणी गेल्यानंतर तिला ती जबाबदारी वाटते की मुलांना सांभाळण्याची जबाबदारी ही आता माझी आहे. कितीही वरच्या पदाला पोचलास तरी पाय जमिनीवर असावे, अहंकार असू नये, आणि जे कर्म करतो ते पांडुरंगाच्या चरणी वाहून टाकावं. दादानी मला जस्ट असं विचारलं की तू किती अभ्यास केलायस, तुला दिसतो का विठ्ठल, दिसतो का सगळीकडे. अजून असं मी नोटीस नाही केलंय, म्हणलं मला सगळीकडे विठ्ठल नाही दिसत कदाचित. 4 दिवसानंतर की रोज सेटवर येताना मला कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामी दिसायचे. म्हणजे गाडीच्या मागे एक आउटलाईन असते तशी दिसायची, किंवा स्वामी स्नॅक्स, समर्थ गॅरेज. दादा म्हणलं तू मला परवा विचारलं होतंस तुला विठ्ठल दिसतो का. म्हणलं मला विठ्ठल माहित नाही पण मला स्वामी दिसतं. तू वेडा आहेस, तुझा विठ्ठल तुला कळलाच नाही. पुरुषांच्या मागे ज्या स्त्री संत उभ्या होत्या त्याची अग्रणी म्हणजे मुक्ताई आहे. ती सगळ्यात लहान आहे पण सगळ्या संतांना तिचा धाक होता. हा सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बापर कुमा देवीवर, बापर कुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज चैत्र शुद्ध एकादशी. वारकरी संप्रदायात आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि आजच्या या शुभदिनी आपण प्रति पंढरपुरात आहोत, अर्थात वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात आहोत. आणि माझ्यासोबत आहे मुक्ताई सिनेमाची टीम. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत या प्रति पंढरपुरात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सिनेमाच्या निमित्ताने आपण मुलाखती खूप करत असतो, पण आज आपण मुद्दामहून हे स्थळ निवडलं कारण की त्याला एक पार्श्वभूमी आहे. 400 वर्षांचा इतिहास आहे. तुम्हाला सगळ्यांना या प्रति पंढरपुरात येऊन कसं वाटलं? मी या अगोदर 1-2 वेळा इथे येण्याचा योग आलेला आहे आणि असं म्हणतात की इथली पांडुरंगाची मूर्ती, हिची स्थापना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या हस्ते झाली. त्यामुळं स्वाभाविकच ही जी पार्श्वभूमी आहे ती इथे येताना तुम्हाला खूप जास्त प्रमाणात प्रोत्साहित करते, एक सकारात्मक ऊर्जा देते आणि आपल्याला बघताना जाणवतं की या मंदिरामध्ये तशा प्रकारची ऊर्जा तुम्हाला अनुभवायला मिळते. त्यामुळे या अगोदर सुद्धा मी इथे येऊन गेलेले आहे आणि स्वाभाविकपणे नंतर जितक्या वेळा जमेल तितके वेळा इथे येण्याचा प्रयत्न आहे आमचा सगळ्यांचा. अगदी. अजय सर? पुण्यवान वाटतंय, असा चित्रपट केलाय, माऊलींचे आशीर्वाद आहेत म्हणून या मंदिरात आज आम्ही आलोय आणि या प्रमोशनच्याच दरम्यान अशा ठिकाणी जायला मिळतं हे आमचं भाग्य आहे. सीता मॅम? यापूर्वी मी मंदिरात येऊन गेली आहे कारण मी एक चॅनलसाठी शो करत होते, त्याचं अँकरिंग करायचं होतं आणि इथेच बसून ते केलं होतं. त्यामुळे माझं 2-3 दिवसाचं शूटिंग इथे लागलं होतं. त्यावेळेला मी येऊन गेली आहे. छान वाटतं. आणि अवधूत सरांचं तर एक वेगळंच नातं आहे विठ्ठल, म्हणजे आपल्या प्रत्येकाचंच आहे, पण 100% मला फार खूप समाधान आणि एक कसं असतं ना, चैत्रशुद्ध एकादशी आणि प्रति पंढरपूर म्हणल्या जाणाऱ्या या अशा क्षेत्राच्या ठिकाणी चित्रपटाच्या तो चित्रपट कुणाचा, पांडुरंगाच्या लाडक्या भक्तांचाच आहे सगळा.
हा एक विलक्षण योग आहे माझ्यासाठी आणि खूप आनंदाचा दिवस आहे. खूप समाधान वाटलं की तुम्हाला धन्यवाद त्यासाठी की तुम्ही इथं आम्हाला बोलवलं त्यासाठी. आणि अर्थात आता मुक्ताई आणि माऊली. फारच सुंदर वाटतंय, कारण खरंच हे प्रति पंढरपूरच आहे, अगदी तिथे आल्यासारखंच वाटतंय. आणि आल्या आल्या माऊलींची फ्रेम बघितली आणि त्याच्यावरच मामींची फ्रेम बघितली, त्यामुळे अजूनच एक ऊर्जा निर्माण झाली. मी या मंदिरात दुसऱ्यांदा येतोय, कारण इकडे जवळच शिवनेरीचा स्टॉप आहे. तर एक दिवशी गाडी लेट झाल्यामुळे मी जस्ट असं गुगलवर पाहिलं होतं की कुठलं मंदिर आहे का शांत बसण्यासाठी म्हणून, तेव्हा मी इथे आलो होतो. या गोष्टीला आता काही महिने काही वर्ष झाली, पण आज दुसऱ्यांदा येतोय, त्यामुळे मला फार ही गोष्ट भाग्याची वाटते. कारण तेव्हा आलो होतो तो शांत होण्यासाठी आलो होतो आणि आज बोलण्यासाठी आलोय. कदाचित तेव्हाच माऊलींनी ठरवलं असेल की तू पुन्हा माऊलीच्या रूपात येतील. पण तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की तेजसला आता आम्ही सगळे पडद्यावरती ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेत पाहणार आहोत. तुझ्यासाठी हा भूमिकेचा प्रवास कसा आहे, कारण की खूप मोठी जबाबदारी आहे आणि उभा महाराष्ट्र आता इथून पुढे तुला माऊली नावाने हाक मारणार आहे, तर तो प्रवास तुझ्यासाठी कसा आहे? माझ्यासाठी प्रवास तेजस म्हणून खूप माझ्या विचारांना कलाटणी देणार आहे. कारण माऊलींच्या माध्यमातून किंवा या चित्रपटाच्या निमित्तानं माझे विचार बदललेत खूप चांगल्या पद्धतीने. मी तेजस म्हणून मोल्डअप झालो आहे. आपण एक म्हणतो ना की पहिलीतनं डायरेक्ट 10वीत गेलो, तसं काहीसं माझ्या बाबतीत झालं आहे. कारण माऊलींचा अभ्यास करताना मला या गोष्टीचं फार नवल वाटायचं की कसं 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, सगळ्याचं सार सांगितलं 16व्या वर्षी. मी 16 वर्षाचं होतो तेव्हा मला काही कळत नव्हतं. त्यामुळे या गोष्टीचं नवल जे वाटायचं, आता त्या दिशेनं अभ्यास सुरू झाला, त्या दिशेनं चालायला सुरुवात झाली, वाटचाल सुरू झाली. आणि ही भूमिका साकारायला मिळणं हे कुठेतरी मी पूर्वजन्मी खूप जास्त पुण्य करून ठेवलं असेल कदाचित, म्हणून माऊलींनी मला हे फळ दिलंय. खरंय. मुक्ताई म्हणजे आपल्याकडे आदिशक्ती मुक्ताई म्हणतात आणि नेहा ती शक्ती तुझ्यापर्यंत आली आहे, तर त्या शक्तीचा प्रवास तू कसा फील करते किंवा ते तुझाही प्रवास ऐकून घ्यायचा आहे की आदिशक्ती मुक्ताई साकारती असती. खरंच जसं तेजस म्हणाला की ही खरंच एक मागच्या जन्मीची पुण्याई असेल, ते भाग्य आहे की मुक्ताईंची व्यक्तिरेखा ही पहिल्याच चित्रपटात मला साकारायला मिळते, साकारायची संधी मिळते. यासाठी खरंच अर्थात मुक्ताई त्या दिव्य आत्म्यांचे आणि दिग्पाल दादाचे खरंच आभार मानते मी. आणि प्रवास खरंच फार वेगळा होता माझ्यासाठी हा, कारण आपला जो सगळा आध्यात्मिक इतिहास आहे, जो साधारण आमच्या नवीन पिढीतल्या मुलामुलींना नीटसा माहिती नाही आहे, म्हणजे लहानपणी ज्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत तेवढंच. तर मुक्ताईंचा एक वेगळा जीवनपट किंवा मुक्ताईंचा एक जो वेगळा कार्यभाग आहे, तो या निमित्ताने मलाही कळला आणि आता चित्रपटामार्फत आपल्या महाराष्ट्रालाही कळेल तो नक्कीच. त्यामुळे ती सगळी जी प्रक्रिया होती ती प्रचंड आम्ही अभ्यास केला, वर्कशॉप्स आम्ही खूपसे केले. कारण कसं असतं, शक्यतो माऊलींची बहीण, माऊलींची धाकटी बहीण म्हणूनच मुक्ताई सगळ्यांना माहिती आहे. तर तिचं एक वेगळं कार्य काय आहे, त्या स्वतः कवयित्री होत्या, वेळप्रसंगी त्या माऊलींची आई झाल्या, तीनही भावंडांची आई झालेल्या आहेत. अवघ्या 4 वर्षांचे असताना त्यांचे आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. त्यामुळे एवढ्या लहान वयापासनं जो एक अधिकारानं त्या वागल्या आहेत किंवा एवढ्या लहान वयात, म्हणजे आत्ताच्या मुलामुलींना सुद्धा 21व्या वर्षी जशी माऊलींनी समाधी घेतली, आमच्या 21व्या वर्षी आम्हाला माहितही नव्हतं की आयुष्यात काय करायचंय. त्यामुळे इतक्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की अजूनही सतत शिकतेच आहे असं मी म्हणेन. त्यामुळे खूपसे आमचे वर्कशॉप्स झाले. नंतर दिग्पाल दादा हा असा आहे ना की तो जो सगळा अवघड प्रवास आमचा होता तो त्यांनी खूप सोपा करून आम्हाला सांगितला. त्यामुळे अजूनही ती प्रक्रिया सुरूच आहे असं मी म्हणते. अवधूत सर, तुमचा आवाज आमच्या कानात साठलेला आहे याच्या आधीच्या गाण्यांमधून. आता सांगीतिक मेजवानी काय प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे? आज एकादशीचा दिवस आहे. आपण प्रत्यक्ष पांडुरंगाच्या या परमपवित्र सान्निध्यात आहोत. थोडा सर्दी खोकल्यामुळे आवाज झालाय, पण इथे येऊन भजन नाही गायलं तर मग काय अर्थ नाही त्याला. क्या बात आहे. हा रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी, सुख झाले वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा.
तो हा विठ्ठल बरवा आ बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. वा 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 वा. वा. तुम्ही गात जाताना आम्ही ऐकत राहतो. खूप सुंदर वातावरण केलं. भक्तिमय खऱ्या अर्थानं आजची मुलाखतीचा प्रवास सुरू झाला. स्मिताताई, काय भूमिका आहे आणि बऱ्याच दिवसात आम्ही उत्सुक आहोत तुला अशा वेगळ्या भूमिकेत बघायला. यशोदा नावाचं पात्र साकारते मी इथे. ज्ञानेश्वरकालीन समाजातलं एक प्रतिनिधित्व करणारं हे पात्र आहे. त्या काळी यशोदा जी आहे ती रुक्मिणी आणि विठ्ठलपंत हे जेव्हा देहत्याग करतात किंवा त्यांच्या बाबतीत जे जे काही तिकडे घडतंय त्याची साक्ष आहे. आणि मला असं वाटतं की रुक्मिणीच्या मनामध्ये खूप अन्याय झाल्यामुळे ते ना कुठेतरी तिला वाईट वाटतंय, ते धगधगतंय आणि तो जो सगळा बरं एवढं सगळं करून तिला सहन करावं लागणार आहे कारण तिच्या मुलांच्या भवितव्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. पण यशोदा जेव्हा हे बघते तेव्हा ती खऱ्या अर्थानं रुक्मिणीचं दुःख सहन करते, भोगती असं वाटतं. आणि रुक्मिणी गेल्यानंतर तिला ती जबाबदारी वाटते की मुलांना सांभाळण्याची जबाबदारी ही आता माझी आहे. आणि काय म्हणूया आपण पॅरलल जाणारा असा तो एक ट्रॅक आहे की ज्यामध्ये नवऱ्याचा विरोध असताना सुद्धा समाजाचा विरोध असतानाही ती तेवढ्या धाडसानं पाऊल उचलते आणि त्या मुलांसाठी उभी राहते, त्यांची मावशी म्हणून, सखी म्हणून, आधार म्हणून असं ती उभी राहते. पण ते सगळं करत असताना तिला संसाराचा त्याग करावा लागतो. आणि त्यानंतर मग काय घडतं म्हणजे ती जे तिच्या डोळ्यांनी बघते सगळ्या गोष्टी की ही मुलं लहानाची मोठी कशी होत आहेत, बरं ती त्यांना आधार द्यायला जाते पण हे तर विश्वाला तारणारे निघतात. हे तिला हळूहळू जे रिअलायझेशन होत जातं की मी कोणाला सांभाळायला जातेय, ते तर विश्वाला सांभाळणार आहेत. आणि मग तिचा जो पर्स्पेक्टिव्ह हळूहळू चेंज होत जातो. हा सगळा प्रवास ती यशोदा पुढच्या वयोगटात म्हणजे जेव्हा ती 75 क्रॉस झालेली असेल, वयोवृद्ध यशोदा, ती सांगतीये ही गोष्ट. यशोदा ही कथाकार आहे, नरेटर आहे. तिच्या दृष्टीने आपण संपूर्ण चित्रपट पाहतो. ती सांगते की तिचा या सगळ्या भावंडांबरोबर, या अद्भुत अशा लेकरांबरोबरचा तिचा प्रवास काय होता, तिने कसं अनुभवलं त्यांना, ते आपण चित्रपटामध्ये सांगतो, ती गोष्ट आपण ऐकतो. अगदी. आणि आम्ही ट्रेलरमध्ये बघितलंच आहे की तू जे म्हणतेस की आता ते सगळं इमॅजिन होतंय त्या ट्रेलरमध्ये काय काय बघितलं आम्ही. अजय सर, आतापर्यंत पुस्तकातनं चांगदेव महाराजांना आम्ही फक्त वाचलं होतं की चांगदेव असे होते, ते वाघावरती बसून यायचे, त्यांचं रूप कसं होतं. पण मला असं वाटतं की ट्रेलरमधून सगळ्यांना चांगदेव महाराज कसे होते ते मूर्तिमंत डोळ्यापुढे उभे राहिले. खूप छान वाटलं तुम्हाला त्या भूमिकेत बघून. तुमच्यासाठी ही भूमिका कशी होती आणि कसं सगळं हा प्रवास होता चांगदेव महाराज साकारण्याचा? याच्या आधी दिग्पालनी ज्ञानेश्वर माऊली ही मालिका केली होती आणि त्याची इच्छा होती की त्या मालिकेमध्ये मी चांगदेव महाराजांची भूमिका करावी. परंतु आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की टेलिव्हिजनवरचं जे ट्रॅक सिस्टीम असते ना, त्या प्रत्येक पात्राचा एक प्रवास असतो. तर तो म्हटला की नाही, याच्यात ते छोटं असणार आहे. पण तेव्हाच त्यांनी ठरवलं की जेव्हा ह्याच्यावरती आपण चित्रपट बनवू तेव्हा ही भूमिका तूच करायची. त्यामुळे भूमिका काय करायची ते ठरलेलं होतं. पण
माझं एक लहानपणापासून आजोळचं नातं आहे आळंदीशी, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या. आणि चित्रपटामध्ये रुडार्थाने जेवढ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत त्या सगळ्याच दाखवल्या. आता तू म्हणलास त्याप्रमाणे चांगदेवांची एंट्री जी काय आहे, म्हणजे ते वाघावर बसून हातात नाग वगैरे हे सगळं असणारच आहे. परंतु मला पात्रांनी जास्त काय दिलं असेल ते मी सांगू इच्छितो की अहंकार, 1400 वर्षांचे एवढे महायोगी, आणि तरीही अहंकार जो त्यांना झाला, तर सजीव गोष्टींवरचं त्यांचं वर्चस्व, सत्ता ही हे माझ्या मते त्या अहंकाराचं कारण. पण त्या अहंकाराचा पूर्ण नायनाट कदाचित अशामुळे झाला असेल की एक स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की एक निर्जीव भिंत माऊली चालवत त्यांना भेटायला येत आहेत. तर मला असं वाटतं की हे पात्र, खरं सांगायचं तर एका वाक्यात सांगायचं तर खूप काही शिकवून जातं. सगळ्यात मोठी गोष्ट ती, कितीही वरच्या पदाला पोचलात तरी पाय जमिनीवर असावेत, अहंकार असू नये, आणि जे कर्म करतो ते पांडुरंगाच्या चरणी वाहून टाकावं, असंच त्या पात्राने मला शिकवलं. त्यामुळे पुढच्या पिढीसाठी हा चित्रपट मात्र नक्कीच महत्त्वाचा आहे, आणि काळाच्या या टप्प्यावर सुद्धा हा चित्रपट महत्त्वाचा आहे. क्या बात आहे. दिग्पाल दादा तुझ्याकडे येईल. एक तर आम्ही शिवाष्टकाच्या मालिकेत ठरवून गेलो होतो आणि अचानक एक मुक्ताई नावाचं भक्तिपुष्प तू आम्हाला दिलंस आणि पुन्हा एकदा आमचा एक वेगळा प्रवास सुरू झाला मुक्ताई सिनेमासोबत. खूप छान वाटतंय ट्रेलर बघून. पण सगळ्यांना असाही एक प्रश्न आहे की ज्ञानेश्वर माऊली असताना, म्हणजे त्यांचं तर कार्य इतकं अफाट आहे, मुक्ताईचं तर आहेच, पण मुक्ताईच का विषय निवडला? त्याचं कारण आता म्हणजे प्रश्नातच उत्तर आहे खरं सांगायचं तर, की निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका या तीनही भक्तश्रेष्ठांना सांभाळणारी ती आदिमाया आहे. आपण पुरातन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये ऐकत आलेलो आहोत की पुरुष कितीही पराक्रमी असला तरी प्रकृती जोवर त्याची साथ देत नाही तोवर तो पराक्रम करू शकत नाही. शिव आणि शक्तीचं तसंच आहे. आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर शक्ती आणि भक्तीचं तसंच आहे की जोपर्यंत शक्तीला भक्तीचं अधिष्ठान नसतं तोपर्यंत शक्तीचा काही उपयोग नसतो. अगदी खरं. कारण ती शक्ती जिला भक्तीचं अधिष्ठान नाही, जिला भक्तीचं पाठबळ नाही, जिला भक्तीचा पाया नाही, ती शक्ती ही अन्याय करायला धजावते, ती शक्ती ही क्रौर्य करायला धजावते, ती शक्ती ही दुसऱ्याचं वाईट करायला धजावते. पण त्याला जर भक्तीचं पाठबळ असेल, त्याला जर भक्तीची जाणीव असेल तर ती शक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बनतात. इतकं सोपं आहे ते. आणि त्यामुळं या भक्तीचं स्वरूप मांडत असताना, या भक्तीचा जो पूर्णपणे या भक्तीचं सगळं स्वरूप मांडत असताना हे लक्षात आलं की याच्यामध्ये पुरुषांच्या मागे ज्या स्त्री संत उभ्या होत्या त्याची अग्रणी म्हणजे मुक्ताई आहे. ती सगळ्यात लहान आहे पण सगळ्या संतांना तिचा धाक होता. इतकी ती कठोर होती, इतकी ती ज्ञानी होती, तिचा अध्यात्माचा अधिकार तितका मोठा होता. तर त्यामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा, निवृत्तीनाथांचा किंवा सोपान काकांचा, नामदेवरायांचा किंवा इतर सर्व संतांचा विचार करत असताना हा जो भक्ती विचार मूळ स्वरूपात आपल्याला जाणवतो. म्हणजे आदिमाया मूळ मुक्ताई असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी. तर मूळ जे आहे, आणि जेव्हा आपण भक्तीचा विचार करतो तेव्हा हे सगळेजण योगी होते. आणि आपल्याकडे योगाची जी कुंडलिनीची गोष्ट सांगितली त्याच्यात व्याख्येमध्ये म्हणले ऊर्ध्वमूलम अधःशाखम, की त्याचं मुळं वरती आहेत आणि शाखा खाली पसरलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे ती जी सूक्ष्म मुक्ती आहे, मोक्ष आहे, ती सगळ्यात वरती आहे. त्यामुळे मुक्ताई. आणि यामुळे मला असं वाटलं की हे आजच्या काळातल्या तरुणांना, जिथे आपण पुन्हा एकदा हा विचार करायला लागलोय की अरे बापरे, महिलांच्या बाबतीत आपण कसं वागलं पाहिजे, समाज म्हणून आपण चुकतोय का, आणि वारंवार आपण हे सिद्ध करतो की समाज म्हणून आपण चुकतो. तर यावेळी महिलांनी कसं वागलं पाहिजे, पुरुषांनी कसं वागलं पाहिजे, आणि समाज म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे जाणीव करून देणारे ही संत आहे. त्याच्यामुळे मुक्ताई वरती चित्रपट करणं फार महत्वाचं वाटतं. आणि अर्थात तो विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. मी नेहा आणि तेजस तुम्हाला दोघांनाही विचारेन, सिनेमात निवृत्ती महाराज आहेतच, पण या निवृत्ती दादांनी तुम्हाला कसं घडवलं? कारण की मला असं वाटतं की दिग्पाल दादाशिवाय म्हणजे मी पहिल्यांदा सांगतो, मी मुद्दाम कट करतो की आपण सहजपणे ही उपमा देतो कारण की मोठे बंधू होते आणि मोठा भाऊ म्हणून ठीक आहे. गुरुपदाला पोहोचण्यासाठी खूप काही करावं लागतं. अगदी शिक्षक आणि प्रशिक्षक सहजपणे होता येतं कारण त्याच्यासाठी दोन गोष्टी माहिती असल्या पुरतात. गुरुपदाला पोहोचण्यासाठी आधी सद्गुरू
त्या गुरु म्हणवणाऱ्या माणसाला भेटावं लागतं. आमच्याकडे तसे आहेत, पण अजून त्या निवृत्ती पदाला पोहोचण्यासाठी खूप वेळ आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की त्यांना काय म्हणू, 2 पावसाळे जास्त पाहिलेलं जे शेअर केलं ते मी केलंय, निवृत्ती वगैरे नाही बाबा. आणि मला एक सांगायला आवडेल, माऊलींना सगळं शिकवण्यासाठी त्यांच्या गुरुदादांनी मदत केली. आम्हा सगळ्यांचे गुरु आणि आमचा दादा अशा गुरु दादांनी आम्हाला मदत केली. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे आम्हा सर्वांचे आणि दादाचेही गुरु प्राध्यापक शामराव जोशी यांनी आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हात दिला, मार्ग दाखवला आणि दादा आम्हाला तिथपर्यंत घेऊन गेला. त्यामुळे हा प्रवास आमच्यासाठी खूप जास्त सोपा होऊन गेला आम्हा सगळ्यांसाठीच. म्हणजे अगदी लहान लहान गोष्टीपासून की 1200च्या काळातली ही सगळी भाषा आहे, त्यामुळे उच्चार कसे पाहिजेत, तुम्ही कशा पद्धतीने बोललं पाहिजे, तुमची बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, इतक्या लहान सहान गोष्टीतून या गोष्टी सुरुवात झाल्या. आणि आम्ही अख्खी स्क्रिप्ट, ज्याला स्वरलिपी म्हणतात, स्वरलिपीमध्ये आम्ही अख्खी स्क्रिप्ट रिहर्स करायचो. वा. म्हणजे मला छान वाटतं आहे असं जर वाक्य आहे तर मला म्हणजे आ छान म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही ती सगळी स्क्रिप्ट रिहर्स केली. आणि त्याला फक्त जोड अशी देते की ती संपूर्ण तशा म्हणजे त्या स्वरलिपीमधली स्क्रिप्ट आमच्याकडनं दादांनी न कंटाळता ऐकून घेतली. कारण हे ऐकताना सुद्धा कदाचित कंटाळा येऊ शकतो, पण जवळजवळ 2 ते 3 तास ते साधं थोडंसं वाचायला लागायचे. पण दादाचं प्रत्येक शब्द अक्षरावरती लक्ष असायचं की तुझा स्वर चुकला बघ, नीट परत घे, पुन्हा एकदा ते वाक्य घे. म्हणजे इतकं बारीक बारीक त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे की एक जे शामराव जोशी यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि जे आमचं स्कूलिंग आहे सगळ्यांचं की सी इट अँड देन से इट, या पद्धतीमध्ये तुम्हाला जे तुम्ही बोलताय हे आधी दिसलं पाहिजे मग तुम्ही बोला. तर दादानी मला सांगितलं होतं की 10 मिनटं घे, तासभर घे, दिवस घे, जोपर्यंत तू जे बोलतोयस हे तुला दिसत नाही तोपर्यंत बोलू नकोस. कारण तू जे बोलतोयस ते जर तुला दिसत असेल तर ते प्रेक्षकांना दिसणार आहे. खरं आहे. आणि आपल्याला हे प्रेक्षकांना दाखवायचं आहे. खरं आहे. म्हणून दादानी त्या पद्धतीनं वेगळ्या प्रकारे आमच्याकडनं मेहनत करून घेतली, जी आम्हाला लाईफ टाईम पुरणार आहे. आता ही तेजस, तुला विचारेन की सिनेमा तर आपण सगळे पाहणारच आहोत, पण या सिनेमा दरम्यानचा असा कुठला सीन होता की जो कायम तुझ्या, सगळे सीन असतील पण असा एखादा प्रसंग, एखादी पडद्यामागची आठवण जी कायम तुझ्या स्मरणात तुझ्या सोबत राहणार आहे? अनेक आहेत. एक मला आज स्वामी पण आहे तिथे, माऊलींच्या इथे वरतीच मी आल्याला पाहिलं स्वामींचाही फोटो. मला एक गोष्ट आज इथे शेअर करायला आवडेल की आमचं शूट सुरू झालं आणि शाळेमध्ये आपण एक श्लोक शिकलो होतो की आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छति. म्हणजे कुठल्याही देवाला नमस्कार केला केशवम प्रति गच्छति, तो भगवान विष्णूंपर्यंत पोचतो. हे सांगण्यामागचा उद्देश काय, आता आमचं शूट चालू होतं आणि एक दिवशी आम्ही रात्री जेवत होतो, तर दादाने मला जस्ट असं विचारलं की तू किती अभ्यास केला आहेस, तुला दिसतो का विठ्ठल दिसतो का सगळीकडे. तर मी थोडासा उलटा जाऊन विचार केला की विठ्ठल असं नोटीस नव्हतं केलं. मी म्हणलं अजून असं मी नोटीस नाही केलं आहे, म्हणलं मला सगळीकडे विठ्ठल नाही दिसत कदाचित, किंवा मी तसं नोटीस नाही केलं आहे. 4 दिवसानंतर योगेश सरांचं शूट होतं, योगेश सोमण सरांचं, आणि बोलता बोलता स्वामींचा विषय निघाला. तेव्हा मी नोटीस केलं की रोज सेटवर येताना मला कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामी दिसायचे. म्हणजे गाडीच्या मागे एक आउटलाईन असते तशी दिसायची, किंवा स्वामी स्नॅक्स, समर्थ गॅरेज, असं कुठल्याही पद्धतीनं मला स्वामी दिसायचं. तर मी दादाला म्हणलं की दादा म्हणलं तू मला परवा विचारलं होतंस तुला विठ्ठल दिसतो का. म्हणलं मला विठ्ठल माहीत नाही पण मला स्वामी दिसतात. वा. तेव्हा दादाने एक फार सुंदर गोष्ट मला सांगितलं की तू वेडा आहेस, तुझा विठ्ठल तुला कळलाच नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. तर जे या चित्रपटाची सुद्धा शिकवण आहे की देव सगळीकडे आहे, सर्वांमध्ये आहे, सजीवांमध्ये आहे, निर्जीवांमध्ये आहे, सगळ्या देवतांमध्ये एकच तत्व आहे. तर मला वाटलं असं की हेच तर क्रक्स आहे जे आत्ता आपण करतोय, आणि ती एक चित्रपटाच्या निमित्तानं पडद्यामागची आठवणी ही माझ्या खूप मनात राहील कायम. अगदी. नेहा, तुलाही हाच प्रश्न आहे. जसं तेजस म्हणाला, मला एक गोष्ट खूप सतत जी शिकले मी आणि ती लक्षात पहिल्या दिवसापासून राहते, ती म्हणजे अशी की आम्ही हाय हॅलो वगैरे नाही करत. पहिल्यांदा जेव्हा भेटतो तेव्हा रामकृष्ण हरी असं म्हणून एकमेकांच्या पाया पडलं जातं. आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट अशी की जेव्हा मी वागते ना रामकृष्ण हरी म्हणून,
तेव्हा समोर कुणी असेल, मग दादा असू देत, शामराव सुद्धा असू देत, अवधूत दादा, अजय दादा, कोणीही असेल तर ते सुद्धा वागतात. म्हणजे इथे लहान मोठं कुणीच नाहीये. म्हणजे अगदी छोटी मुलगी असेल किंवा मोठं कोणीतरी असेल, एकमेकांना दोघंही वागतात आणि तो एक माणूस दुसऱ्या माणसाला तो आदर देतो. ही खूप सुंदर गोष्ट आहे. आणि सीनबद्दल बोलाल तर म्हणजे संपूर्ण चित्रपटच म्हणजे तसा सगळेच सीन लक्षात राहण्याजोगे आहेत. पण मला वैयक्तिक आवडतो म्हणजे आम्ही 4 भावंड सगळे प्रसंग घडून गेलेत आणि आता आम्ही 4 एक शांत बसलेलो आहोत. रात्रीची वेळ आहे आणि माऊली गातायत, त्यांची विरहिणी ते गातात, ती लवकरच आपल्या भेटीस येईल. तर तेव्हाचा तो प्रसंग आहे जेव्हा माऊली आणि बाकी सगळे म्हणजे निवांत बसलेले आहेत आणि माऊली समाधी घेणार आहेत असं आता ते सांगतात. तर तो एक प्रसंग आहे, तो माझा प्रचंड आवडीचा आणि असा मनाला खूप भावलेला प्रसंग आहे. क्या बात आहे. मला आणखी एक सांगायला आवडेल, आमचं सॉरी इंटरप्ट करतोय. एक ना दादाच्या लेखनातनं फार उत्तम गोष्ट आहे. आपण कुठेही जात असलो ना तर आपण म्हणतो अरे जातो म्हणू नये, येतो म्हणावं. तर या स्क्रिप्टमध्ये हे आम्ही सगळे स्क्रिप्ट ऐकताना सुद्धा एक जो पिन बसते, पाझर फुटतो ना, तर त्या एका वाक्यात तो अजूनही मी जितक्या वेळा स्क्रिप्ट वाचतो तितक्या वेळा होतं ते, की जेव्हा मुक्ता आणि निवृत्ती दादा बसलेले असतात तर तेव्हा मुक्ता निवृत्ती दादा विचारतं की दादा येऊ का नाही विचारणार, जाऊ. जेव्हा मुक्ताई विजेबरोबर तिच्या समाधी अवस्थेला जाते तेव्हा, तर हा जो प्रसंग आहे हा मला वाटतं दादानी लेखनातनं इतका चपखल तो मांडलेला आहे ना की तिकडे तुम्हाला रडायला येतच येतं. मी म्हटलं जसं की अनेक प्रसंग सगळे चित्रपटच असा आहे की प्रत्येक वाक्य सुद्धा मनाला खूप भावतं. खरं आहे. अवधूत आता मला तुम्हाला विचारायचं आहे, मी जसं मगाशीच म्हटलं की संप्रदायाशी तुमचं एक वेगळं नातं आहे, कनेक्शन आहे, म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की मुक्ताई हा सिनेमा आजच्या काळासाठी, आजच्या समाजासाठी तुम्हाला किती महत्त्वाचा वाटतं? 100% अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ज्यांच्यामुळं हा महाराष्ट्र आहे अशी आपली संत परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं चारित्र्य जर आपण पुढच्या पिढीला शिकवलं नाही, त्यांचे विचार जर दिले नाहीत, अर्थात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हे काम होतंय. पण एक लक्षात आलंय शिवराज अष्टकाच्या निमित्ताने की चित्रपट हे किती प्रभावी माध्यम आहे. आणि आपण गेल्या काही काळामध्ये बघितलंय की चित्रपटांचा प्रभाव तरुण पिढीवर कशा पद्धती होतो, ते घडूही शकतात आणि बिघडवूही शकतात. मग आम्ही जे सगळ्यांनी जे एक मिशन दिग्पाल सरांचं आहे की आपल्याला घडवायचं आहे, कोणाला बिघडवायचं नाही. कारण मग घडवायचं कशा पद्धतीने की शिवविचारांनी घडवायचं आहे, संत विचारांनी घडवायचं आहे. आणि जेव्हा शिवविचार आणि संत विचार एकत्र येऊन जेव्हा पिढी घडेल ते निश्चितच ते एक खूप चांगल्या पद्धतीने या देशासाठी, या राष्ट्रासाठी चांगलं काहीतरी विधायक कार्य करू शकेल. मग त्याची सुरुवात या चित्रपटापासून झाली असं मला वाटतं. आणि ही जी परंपरा आहे, आपण मराठी म्हणतो, आज बऱ्याच मराठी कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये किंवा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आहे. त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. बरं, घरामध्ये सुद्धा आजी आजोबा नाहीतच बऱ्याच घरांमध्ये. काय ते त्रिकोणी कुटुंब झालं आहे. आई वडील नोकरीला, दिवसभर मुलगा शाळा सुटल्यानंतर वेगवेगळे क्लास, आजूबाजूला सगळं कॉस्मोपॉलिटियन सगळं. मग मराठीपणाचे संस्कार मिळणार कसे? तर मला असं वाटतं की या चित्रपटाच्या माध्यमातून कळतील की संत काय होते. बरं, संत म्हणजे काय हो? जन्माला आले संत झालेत का? नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेगवेगळ्या आव्हानांना, संकटांना सामोरं जात भगवंतावरती निष्ठा, प्रेम, भक्ती ठेवून ते संतपदापर्यंत पोहोचलेत. आणि ते कसं पोहोचायचं त्यांच्या वर्तनातनं त्यांनी दाखवलंय. सगळ्या जाती धर्मामध्ये संत आहेत आपल्याकडं. आणि हा जातीत भेदाभेद भ्रम अमंगळ हा भेद मिटवून माणूस धर्माची शिकवण देणारी ही संत परंपरा आहे आपली. मग ते कुठंतरी आज लोकमनावरती बिंबवण्याची गरज आहे की थोडं शांत व्हा. क्या बात आहे. स्मिताताई, तुला आम्ही कायमच वेगवेगळ्या भूमिकातलं बघितलेलं आहे. आध्यात्मिक मालिकांमध्ये सुद्धा आम्ही तुला बघितलेलं आहे आणि आता तर साक्षात माऊलींच्या सिनेमात, तू मुक्ताईच्या सिनेमात आहेस. तुझी अशी एखादी आध्यात्मिक अनुभूती आहे का की या निमित्ताने तुला सांगावीशी वाटेल, किंवा एखादा अनुभव असा की जो तुला शेअर करावा असा वाटेल? हा चित्रपट संपूर्ण जेव्हा घडत होता त्यावेळेला एकतर आम्ही सेटवर जे जायचो, सेटवर गेल्यानंतर तू बघितलं असतं सर, स्पॉट दादांपासून सगळ्यांना नाम लावायचे आणि सगळे रामकृष्ण हरी असं म्हणून ती सुरुवात व्हायची. बरेच असं झालेलं आहे की माझं सपोज 8:30चं कॉल टाईम आहे, म्हणजे आम्हाला 8चं कॉल टाईम असेल तर थोडंसं आधी दिग्पाल आणि संपूर्ण आमची डिरेक्शन टीम तिथे बसलेली असायची. मग आम्ही त्यांना जॉईन व्हायचो, तिथे थोडंसं काहीतरी बोलणं व्हायचं आणि ती जी शांतता मी तिथून अनुभवायला सुरुवात केली
तो संपूर्ण प्रवास शूट करताना एक वेगळंच काहीतरी फील व्हायला लागलं. मला माहित नाही, मी त्यानंतर दिग्पालकडे सुद्धा गेले होते आणि मी दिग्पालला म्हटलं, दिग्पाल इतकं शांत वाटतंय ना, मला माहिती नाही की मेडिटेशन करायचं मी 5 ते 10 मिनिटाचं मेडिटेशन करायचे, पण त्यामध्ये काय व्हायचं, असंख्य विचार डोक्यांमध्ये यायचे आणि खरंच आपण करतोय हे मेडिटेशन आहे का काय आहे हे नाही कळायचं. गाईडेड काही गोष्टी आपण करतो त्या करायचे, पण मला लक्षात नाही यायचं की खरोखर माझं मेडिटेशन होतंय की नाही. पण हा चित्रपट ज्या वेळेला झाला त्यानंतर मला संभाव असं वाटायला लागलं की शांत बसावं, काहीही करायचं नाहीये, मला कोणाशी बोलायचं नाहीये, काही नाही करायचं आहे, मला फक्त माझ्या विचारांमध्ये काही वेळ घालवायचा आहे. आणि त्यावेळेला खूप खूप तास असं एक बसावंसं वाटणं, म्हणजे हे आता कुठून आलं, कसं आलं, याला काय म्हणतात मला माहित नाही, पण ही अनुभूती असं मी म्हणेन. कारण हे अचानक कसं काय मला असं वाटू लागलं. आणि त्यानंतर मग मी हम्पीला पण गेल्यानंतर तिकडे जी मंदिरं होती त्या मंदिरात 1-2 तास बसून असं क्रेविंग होतं बा आपल्याला एखादी गोष्ट करण्याचं, असं ते क्रेविंग होत होतं. मला असं वाटायचं की ते जिथले दगड आहेत त्यांना हात लावावा, इथे बसावं, स्पर्श करावा, असं एक काहीतरी अचानकपणे मला वाटू लागलं. पण ते त्यानंतर मला असं वाटतं मी ते कंटिन्यू केलं. म्हणजे काय की मेडिटेशन मग कदाचित इथे आपल्याला शांत वाटतंय का, मग आता आपण हे कंटिन्यू करूया. तर या चित्रपटानंतर हा मोठा माझ्यामध्ये झालेला बदल. मनाची शांतता एका वेगळ्या पद्धतीने मिळाली तुला. आता मनाची शांतता काय असते, ती काय प्रोसेसनी जाते, ह्याला तेच म्हणतात का मला माहित नाही, पण मला हे अनुभवलं, मी हे अनुभवलं. क्या बात. अजय सर, मला तुमच्याकडे यायचं आहे की मी जसं मगाशी म्हटलं की चांगदेव पुस्तकातूनच आम्हाला माहिती आहे, पण मला त्या प्रसंगाची एखादी आठवण ऐकायला आवडेल जेव्हा चांगदेव आणि मुक्ताई समोरासमोर येतात. मोठा सिक्वेन्स आहे तो आणि म्हणजे एक्झिक्यूट करायलाही मोठा होता, कारण चांगदेव महाराज आणि त्यांचे 200-300 शिष्य ते सगळे मागे, त्यामुळे मोठा शॉट मास्टर आणि समोरनं माऊली भिंत चालवली आणि ते दर्शनाला आले. हा तर सीन मोठा आहे, पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग सीन दिग्पालने लिहिला होता, जो आम्हाला म्हणजे चित्रित करताना पण खूप मजा आली. की ट्रेलरमध्ये वाक्य आहे ना, चांगदेव तुझ्या ओटीत झालं. तर त्याच्यानंतर असं एक फार सुंदर सीन आहे की जिथे मुक्ताई उपदेश करतायत चांगदेवांना, नदीवरती आंघोळ करताना चांगदेव बघतात आणि ते शरमतात आणि ते बघितलेलं असतं मुक्ताई, आणि ते शरमून मागे फिरतात आणि त्या तिकडनं ओरडतात, निगुऱ्या म्हणतात. निगुऱ्या म्हणजे ज्याला गुरु नाही असा. तर ते सगळं झाल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या चरणांची बसतात आणि म्हणतात की गुरुमाई तुम्ही मला निगुऱ्या म्हणालात, त्याचं काय, माझ्या हातनं काही पाप घडलंय का. तर त्याला त्या जे उत्तर देतात ना ते मी आत्ता सांगत ते त्या सीनमध्ये बघा. ते फार सुंदर त्यांनी ती फिलॉसॉफी आणि खूप काळाच्या पुढे असलेली फिलॉसॉफी. म्हणजे आपण उगीच 2025 आपण खूप ॲडव्हान्स असं म्हणतो, पण का माऊली आणि का मुक्ताई आणि का ही 4 भावंड आणि काय त्यांचे विचार आहेत ना, हे त्यात गेल्याशिवाय नाही कळणार. आणि म्हणून तर खरं तर हा खजिना अवधूत फार सुंदर म्हणतो की पूर्वीच्या संत महात्म्यांना काही वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी अभंग नाही रचले, आणि ते असं काही ज्ञान आहे की जे आपल्याला सगळ्यांना रॉयल्टी मुक्त मिळतं. खरं आहे. आज आपण 4 ओळी जरी लिहिल्या तरी त्याची अपेक्षा असते ना रॉयल्टी मिळावी. हे इतकं सागरा इतकं ज्ञान त्यांनी दिलेलं आहे, ते मोफत आहे, पण म्हणूनच बहुतेक त्याची किंमत नाही. कारण फुकट असताना त्याची किंमत नसते ना, पैसे मधली बरोबर त्याची किंमत आपल्याला जोखता येते. तर हे सगळं जे आहे ना, तो सीन चित्रित करताना फार तो दिसलाय सुंदर. कारण चांगदेवांच्या पूर्ण गेटअपमध्ये मी आणि समोर छोटीशी नेहा बसली आहे, तर ते दिसायला पण फार सुंदर दिसतंय. त्यामुळे हा सीन मुद्दामून मला उल्लेख करायचा वाटतं की हा सीन करताना खूप मजा आली. सीन कधी कधी छोटा असतो, त्याचा गाभा आशय खूप मोठा असतो. तर तसा हा सीन वाईज म्हणशील तर छोटा आहे, पण मी म्हटलं तसं आता की जो उपदेश मुक्ताई करतात तो फार मोठा आहे, तो फार प्रगल्भ आहे, तो काळाच्या फार पुढचा आहे. आणि काय मला अजूनही याच्यावर ॲड असं करायचं आहे की हे सगळं आत्ता 2025 मग मी म्हणलं ना 2025 मध्ये का, तर हे जे ज्ञान आहे ना, जे आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतोय, आम्हाला ते सगळं मिळालंय, समजलंय म्हणून चित्रपट करून मोकळे झालोय असं नाही.
हा प्रवास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझ्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की साधारणपणे तरुण पिढीला वाटतं की हे काय लोक आहेत, यांनी ज्ञानेश्वरांची मुक्ताई असा चित्रपट का केला. एकतर हा आपला धार्मिक इतिहास आहे. इतिहास जो माणूस विसरतो त्याला भविष्य नसतं, कुठल्याही प्रकारचा इतिहास, मग तो महाराजांच्या काळातला असू देत नाहीतर हा धार्मिक इतिहास असू दे. दुसरी गोष्ट, तरुणाईला असं वाटतं की हे जे ज्ञानेश्वरी पठण, गीतेवर प्रवचन आणि हे सगळं जे आहे हे साधारणपणे 60-70 नंतर करायच्या गोष्टी आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे का. आणि म्हणूनच आज समाज जे बिघडलाय, जसं इक्बाल म्हणाला की काय आपण समाज म्हणून किती चुकतोय हे आपल्याला सातत्याने जाणवतं ना. जे वाचतो, समाज माध्यम उघडलं तरी तेच वाचतो. तर हे जितकं लवकर कराल ना तितकं बरं आहे, हेच सांगायचं. क्या बात आहे. म्हणजे जर हे विशितच म्हणून म्हणलं लहान मुलांसाठी, जसा शिवाजी महाराजांचा शक्तीचा जो संस्कार आहे तोही लहान मुलांवरती झालेला दिसतो. खरंय. लहान मुलं कुठली गाणी ऐकतात, कुठले खेळ खेळतात, कुठले कपडे घालतात, टी शर्टवर त्यांच्या काय आहे हे आता कळलंय आपल्याला. तसंच हेही घडलं पाहिजे. हा जो धार्मिक इतिहास आहे हा जितक्या लहान वयापासून त्यांच्यावरती तो संस्कार होईल तितकं सुकर त्यांचं पुढचं आयुष्य असेल, पुढच्या पिढीचं आयुष्य असेल. हे अजिबात म्हातारपणी करायच्या या गोष्टी नाहीत. पुन्हा एकदा सांगतो, जितक्या लवकर त्या कराल तितकी एक छान संस्कारांची बैठक तुम्हाला मिळेल आणि तुम्ही जे काम करतात ना त्यात अत्यंत उच्च पदाला जाऊ शकाल याची खात्री. क्या बात आहे. मला असं वाटतं की इतकं सुंदर नरेटिव्ह केल्यानंतर प्रेक्षक सुद्धा आवर्जून हा सिनेमा पाहायला जातीलच. दिग्पाल दादा, तुला थोडा वेगळा प्रश्न आहे. जसं की ट्रेलर बघितला आणि आपल्याला वाचून माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलवले, भिंत चालवली. याच्याकडे आपण आध्यात्मिक बाजूने पण बघतो, योग साधनेच्या बाजूने पण बघतो, पण आजही महाराष्ट्रात असाही वर्ग आहे की याच्याकडे अंधश्रद्धा म्हणून बघतात किंवा हे शक्य नाही असंही ठामपणे म्हणतात. पण तुझी एक याच्या मागची अभ्यासाची बाजू आहे, दिग्दर्शकाची बाजू आहे. तू या सगळ्याकडे कसं बघतो आणि नेमकं हा प्रसंग तू चित्रितही केला, तर याच्या मागचं तुझं विजन मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. मुळामध्ये जेव्हा आपण अशा प्रकारच्या अतिमानवी म्हणतो आम्ही, अमानवी नाही, किंवा अतिमानवी सुपर नॅचरल गोष्टी बघतो, तर त्या गोष्टी आपल्याला अचंबित करतात. आपण त्याला चमत्कार असं साधारणपणे म्हणतो. ह्या गोष्टी ज्या काळात घडल्या त्या काळाचे डायनॅमिक्स आपल्याला माहीत नाहीत. हे सगळं साधारण 750 वर्षांपूर्वी घडलं. त्या काळातला योग किती प्रगल्भ होता याचा अंदाज आपण आज योगा करताना नाही लावू शकत. खरंय. याचं कारण असं आहे की आपण जर साधारण 10 वर्ष मागे गेलो आणि त्यावेळी आपण लहान होतो, तेव्हा शाळेत होतो, तेव्हा जर कोणी आपल्याला असं म्हणलं असतं की अरे नाही, तू इथे बसून तुझ्या अमेरिकेतल्या नातेवाईकाशी कुठल्याही वेळेला व्हिडिओवरती बोलू शकतोस, आपण त्याला मूर्खात काढलं असतं. काळाचे डायनॅमिक्स बदलले आणि आपण आज व्हिडिओ कॉल करतो, व्हॉट्सॲप सारख्या गोष्टी वापरतो, अनेक ॲप्स वापरतो. एवढंच काय की अजून एक 7-8 वर्षामागे कोणी आपल्याला म्हटलं असतं की तुम्हाला खिशामध्ये पैसे नसले तरी खरेदी करता येईल, तर ते आपल्याला माहिती नव्हतं आणि आपण त्याच्यावर विश्वास नव्हतो ठेवत. मूर्खातच काढलं असतं आपण त्याला, रादर काढलंही. आणि नंतर आपण आता आज पाहतो की त्याचे डायनॅमिक्स बदलले. तर हे काळाचे डायनॅमिक्स आहेत. त्याचं काही इंटरप्रिटेशन असंही असू शकतं की रेड्यासारखी बुद्धी असलेल्या माणसाच्या तोंडून वेद वदवले. सांगायचा मुद्दा हा की ते करायला पण खूप कष्ट पडतात. खरंय. म्हणजे इतकं सोपं नाही की असं हां मग माणसाच्याच तोंडून वदवले नाही, तर त्याच्याकडनंही वदवून घेणं अवघडच आहे. त्याचं प्रतीक म्हणून रेडा जर वापरला असेल तर मग ते सुद्धा असू शकते. पण मी ते का दाखवलं, कारण परंपरेला काही गोष्टी मान्य आहेत. जेव्हा ते आपल्यापेक्षा बुद्धिमान असलेली काही माणसं मान्य करतात. उदाहरणार्थ हे सगळं घडलं हे अनेक संतांनी मान्य केलं. अनेक संतांनी म्हणजे संत नामदेवरायांनी लिहून ठेवलंय, संत शिरोमणी नामदेवरायांनी लिहून ठेवलंय की असं घडलं. त्यांना निश्चितपणे आपल्यापेक्षा जास्त कळत होतं ना, मग आपण ते मान्य करायला काय हरकत आहे. प्रत्येक ठिकाणी आपण अज्ञानी असताना स्वतःची अक्कल पाजवायची गरज नाही. आणि मी जसं म्हणलं ते काळाचे डायनॅमिक्स आहेत, त्याच्याकडे आपण त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. बोध काय घ्यायचा आहे त्यातनं, तर सर्वसामान्य लोकांसाठी ज्ञान उपलब्ध करून दिलं. अगदी रेड्याला सुद्धा ते ज्ञान उपलब्ध आहे.
ईश्वराला मानला असेल, ईश्वरी शक्तीला तुम्ही मानत असाल तर तुम्हाला सहजपणे जगातल्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात हे जाणवून देण्याचा माऊलींनी प्रयत्न केला आहे. त्याचा मतिता अर्थ शोधूया ना. घटनेकडे का बघायचं आपण? घटनेच्या पलीकडे काहीतरी एक ती परंपरा सांगू इच्छिते, त्याच्याकडे बघूया असं माझं म्हणणं आहे. नाही तर काय होतं की आपण आत्ताच्या काळामध्ये विशेषतः आपल्याला माहितीचा विस्फोट झालाय आणि विस्फोट हा खूप चांगला शब्द आहे त्याच्यासाठी की त्याच्यामध्ये आपण होरपळून गेलोय. आपण माहितीच्या वर्षावात न्हावून नाही निघालो, आपण होरपळून गेलो, विस्फोट झालाय आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला कळलंय सगळं. माऊलींनी एका ओळीत असं म्हणलंय की ऐसी तू जाण माया तू तू भ्रमता असे वाया शस्त्रे हाणी दिल्या छाया. म्हणजे जैसी अंगिन रूपे, म्हणजे खरं अंगरूप नसलेली ही माया आहे. आपण व्हर्च्युअल वापरतोय आता की ज्याला अंगरूप नाही, समोरची व्यक्ती अस्तित्वात आहे का नाही आपल्याला माहित नाही. आता AI आलंय. तर माऊलींनी जे म्हटलंय की शस्त्रांनी एखाद्या सावलीला मारावं तसं आपण मूर्खासारखं भुई धोपटत चाललोय. आपण फक्त माहिती घेतोय, आपल्याला नॉलेज नाही, ज्ञान नाही. मग ज्ञानेश्वर भेटणं लांबच आहे आपल्यासाठी. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी माऊलींना, मुक्ताईंना, निवृत्तीनाथांना, सोपान काकांना आणि सर्व संतांना शरण जावं लागेल की आम्हाला खरं काय ते सांगा. आणि खरं आहे ते व्हर्च्युअल नाही. माया म्हणजे काय तर व्हर्च्युअल. ते व्हर्च्युअल असतं ते खरं दिसत नाही आपल्याला, ते भेटत नाही. तर प्रत्यक्ष परमेश्वरला भेटणारी ही माणसं आहेत. तर त्यामुळे या घटना ज्या घडतात, घडवल्या जातात त्याच्या अगदी पॉईंट नॉट 1% अनुभूती आम्ही सुद्धा घेतल्यात. त्याला चमत्कार म्हणावा का हा प्रश्न पडतो. प्रत्येक गोष्टीला एक्सप्लेनेशन असण्याची काय गरज आहे? माणूस म्हणून जगताना त्या क्षणाचा आनंद आपण का नाही घ्यायचा हेच विसरलोय आपण. प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन मागता मागता आपण त्या जगण्याचा आनंद विसरतोय. तो आनंद पुन्हा एकदा या संतांना शरण जाऊन मिळेल असं मला वाटतं. म्हणून ते पुन्हा परंपरेत जे मान्य आहे त्या पद्धतीनेच आम्ही मुद्दामून दाखवलेलं आहे. क्या बात आहे. याला ऍड करतो. मगाशी मी ते म्हटलं ना की ही तरुण पिढीने या चित्रपटाकडे किंवा या विचारांकडे कसं बघावं ते आता दिक्पाल नाही. ते रेड्याने नसतील म्हटले पण ते ज्ञान नाकारू शकत नाही ना जे सगळ्यांसाठी बोलत आहे. असाच प्रश्न आम्हाला सुभेदारला विचारला होता. 500 होते का 350 होते? शौर्य कमी झालं का? क्या बात आहे. आम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय ना ते बघा. खरंय. 350 लोक झुंजली, त्यांचे जीव अर्पण केले स्वराज्याच्या पायी आणि म्हणून तो गड पदरात आला ना, स्वराज्याच्या पदरात पडला. तर हे दाखवायचं आहे आणि हे याही माध्यमातून दाखवतोय. फक्त मी म्हटलं मग तसं हे शक्तीचं प्रतीक आहे, हे भक्तीचं प्रतीक. तुम्ही ज्ञानेश्वरी नाही नाकारू शकत. अंधश्रद्धा तुम्ही बोलू शकता पण ज्ञानेश्वरी आहे ही फॅक्ट नाही ना नाकारला आहे. आणि मला अजून एक याच्यात ऍड करायचं आहे. ह्याच्या मुळाशी जी भावना आहे ना की त्याचा आणि माझा आत्मा एक आहे, जे वाक्य आहे परमेश्वराच्या कृपेनं एकच आत्मा विविध रूपे घेऊन नटलाय. मग जर आत्मा एक आहे तर माझ्या जीवाला कोणत्या गोष्टींमुळे त्रास होऊ शकतो तसाच माझ्याकडनं समोरच्या जीवाला होऊ नये ही भावना जेव्हा की बाबा केव्हा जागृत होईल की बाबा त्याच्यात माझा आत्मा एकच आहे, म्हणजे त्याला त्रास झाला म्हणजे शेवटी मला परत त्रास होणार आहे. हा जो विवेक आहे, हा विवेक, कारण म्हणलेलं आहे की संत तेथ विवेक असं नाही की जी हेच आहे ना, म्हणून त्यांना संत म्हणतात. आणि हा विवेक जागृत करण्याचं काम करण्यासाठी हा चित्र. क्या बात आहे. मला असं वाटतं की भक्ती, शक्ती, युक्ती आणि शेवटी मुक्ती इथपर्यंतचा प्रवास होता. तुझ्यासाठी खूप सुंदर मुलाखत रंगली याची. मला असं वाटतं की मी अजय सरांना विनंती करेन की तुम्ही आता या मुलाखतीचा शेवट करावा आणि प्रेक्षकांना आवाहन करावं की सिनेमा का पाहायचा आहे, कधी पाहायचा आहे आणि कुठे यायचं आहे. रामकृष्ण हरी. 18 एप्रिल 2025 रोजी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा आम्ही अत्यंत मेहनतीने, प्रेमाने आणि श्रद्धेने बनवलेला चित्रपट तुमच्या भेटीला येतो. तो महाराष्ट्रात तर प्रदर्शित होतोच आहे पण त्याबरोबर 9 देशांमध्ये प्रदर्शित होतो आहे. हा चित्रपट आमच्यासाठी नुसता चित्रपट नाही तर येणाऱ्या तरुण पिढीसाठी वाटचाल करण्याचा एक मार्ग जो आम्हाला योग्य वाटतो तो आम्ही तुमच्यासमोर ठेवलेला आहे. आणि आमचे सगळे कष्ट आम्ही पांडुरंगा चरणी अर्पण केलेलेच आहेत. ते तुमच्या चरणी अर्पण करतो आहोत. 18 एप्रिल 2025 रोजी आवर्जून हा चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि मुद्दामून सांगतो सर्व पालकांनी आपल्या तरुण मुलांना, छोट्या मुलांना
आणि येणाऱ्या पिढीला नक्की दाखवा, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा आणि हा चित्रपट अनुभवा, या चित्रपटाची अनुभूती घ्या. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.